श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र। लातूर जिल्ह्यात पावसाची ओढ कायम। 23 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या केवळ 57% पाऊस। स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि स्कूल ठीक करो अभियानातील पाहणीवरून अभिजित दिपके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। जवळपास 15 मिनिटांच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून कोमेजत चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे आधार मिळाला आहे। मात्र जिल्ह्यातली पावसाची तूट अद्याप कायम आहे। जूनपासून जिल्ह्यात 270.7 मिलीमीटर पाऊस झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ 57.3% आहे। पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली आहेत। त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचंही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। देशाचा स्वातंत्र्य दिन लातूर जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला। लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्टार्टअप आणि आधुनिक शेती यासारख्या क्षेत्रात पुढे यावं असं आवाहन भोसले यांनी केलं। लातूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या आणि तक्रारींची निवेदनं स्वीकारली। जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली। पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा आढावा आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकं कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये 45 तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला। मालमत्ता वाढ, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यासह विविध विषयांवरील तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या। तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या। औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवरून कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे आणि अन्य व्यक्तींविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान शाळेतली दुरावस्था, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आणल्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा समन्वयक शिंदे यांनी केला आहे। यापूर्वी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या उजनी, एकांबी, चिंचोली, काजळे, औसा आणि लातूर शहरातल्या शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्थेतले विविध प्रश्न उपस्थित केले। उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत। उदगीर शहर पोलीस ठाण्यात 2,143 कोटी 79 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या परदेशी निधी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। खोटी प्रमाणपत्रे देऊन परदेशात निधी पाठवण्यास चुकीच्या पद्धतीनं सहाय्य केल्याच्या आरोपावरून सीए श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला। कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि खरेदी खतांसह विविध कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली। लातूरमध्ये नागरिकांना आधारच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे। हे केंद्र आठवड्याचे 7ही दिवस सुरू राहणार आहे। विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात आंदोलनं करण्यात आली। जिल्ह्यात कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूर लांबजना महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। लातूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 4 ते 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। लातूरमध्ये अडत व्यापाऱ्यांचे सुमारे 1.5 कोटी रुपयांचं थकीत पेमेंट वसूल करून देण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।